तर आज आपल्या वडदवाडी येते होता पूर्णगिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आणि ते गाव आपल्या शेजारचं आहे बरं का. तर रामराम मंडळी, मी सार्थक. मग काय निघालो आपण डायरेक्ट 440च्या स्पीड न. आपलं स्ट्रगल नाही मोकार भाऊ, डायरेक्ट मक्कातून जातोय. जायच्या वाटच तर विचारूच नका, डायरेक्ट फुल ऑफ रोड. माझ्या मित्रांना तिकून चांगली वाट होती तरी हे पोरं माझ्यासाठी फक्त इकून आले. 3 किलोमीटरचं अंतर पार करून पोहोचलो बरं का आपण. दुसरं काहीच नाही करता आधी आम्ही दर्शन करून घेतले बरं का. आणि हे पूर्णगिरी महाराजांचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे बरं. इकडे पण महादेवांचे दर्शन करून घेतले. काही पण असो पण महादेवांची पिंड एकच नंबर सजवली बरं का. इकडे मस्तपैकी कीर्तन चालू होतं पण पोरं काही कीर्तन ऐकणार नाही. मग पोरांना म्हणलं डायरेक्ट चला तर रस प्यायला, पण पोरांना डायरेक्ट पोरीचं सामान घ्यायचं. एवढ्या दिवसापासून ब्लॉग बनवतोय त्याच फळ भेटलं बरं का. फळ भेटलं म्हणजे आपल्याला आज आपला पुढून फॅन भेटला. मनाला एकदम भारी वाटलं बरं का. पोरांना म्हणलं चला तर याच्यामध्ये लांब पोरा संकुल. पोरांनी असं ऐकलं डायरेक्ट रसाच्या रसवंतीवर येऊन बसले. मग पोरांनी डायरेक्ट रस मागला आणि रस डायरेक्ट दावालाच राहतो वाटतं. रस पिऊन इकडे येतो तर डायरेक्ट इकडे मोकार विषय. इकडे डायरेक्ट जेवणासाठी 2 एकर वावर मोकळं केलं आणि पाणी पिण्याची सोय तर एकच नंबर केली. मी म्हणले लोक एवढे का पळतात. मग मला कळालं जेवणाची पंक्ती बसली. एकाच सेकंदात आपण डायरेक्ट जेवायला बसून घेतो. जेवायला डायरेक्ट स्पेशल दाळबट्टी होती बरं. बाबाजी प्रत्येक पंक्तीत फिरल्यानंतर जेवायला बसतं बरं का. आमचे जेवण झाले डायरेक्ट मी नजर महाराजांच्या मूर्तीवर पडली. कशी आहे बरं पोराव. आता आम्ही निघतो डायरेक्ट घरी. पोरांना म्हणलं मी जातो माझ्या वाटाना, तुम्ही जा तुमच्या वाटाना आणि तुम्ही फॉलो करून घ्या.